ग्रामीण भागातला आता नंदिनीनं जो विषय काढला होता, खरं तर आपण ग्रामीण भागामध्ये असणं आपलं सर्वांचं भाग्य आहे. तो काही आपला कमीपणा नाही. म्हणजे नैसर्गिक हवा आहे, नैसर्गिक वातावरण आहे आणि आपले माणसं आहेत. आणि त्या आपल्या माणसामध्ये आता खऱ्या अर्थानं जो ग्रामीण भागामध्ये शिक्षणामध्ये दोन गोष्टीचा हे येतो की त्यात प्रामुख्याने कोणतं हे वाटतं आपल्याला कमतरता, मला वाटते ती इंग्रजी भाषेची, बरोबर. परंतु ती कमतरता भरून निघण्यासाठी यावर्षी जे आपल्याकडे आलेत असे इंग्रजीचे शिक्षक चव्हाण सर तज्ज्ञ आहेत. आणि आता मला असं वाटतं की इथं 8वीला आल्यानंतर ते 10वीला जाईपर्यंत ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, खरं ती एक मला वाटतं आजपासून आपण सुरू करावं की छोट्या छोट्या गोष्टी आपण सर्वांनी एकमेकाचा संवाद इंग्रजीतून करायचा. आपण घरीच मराठीत बोलतो, पण इथं आले ना तुम्ही शिक्षकांशी पण इंग्रजीत बोलायचं. त्यांनी सांगितलेलं आहे, पण ते आता तुम्ही सगळ्यांनी आजपासून हे करायचं आणि त्यांनी दिलेल्या सूचनेचं पालन आपण सगळेजण कराल. आणि ते जे मनापासून शिकवतात म्हणून आणि पुढे आता हा सगळा नियम आपण काटेकोरपणे पालन कराल यासाठी इंग्रजी शिक्षकांच्या नावानेही आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि